तर विश्वमौली ज्ञानोबरायांना आई म्हटलं गेलेलं आहे। विश्वमौली ज्ञानोबराय ही चौघांची आई आहे, ही वेदांची आई आहे, ही साधकांची आई आहे, ही योग्यांची आई आहे आणि ही अनाथाची आई आहे। ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे, 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 नाना पाही आली कुळाचा विसर, न पाही आली कुळाचा विचार, पाही आले कुळाचा विचार, पाही आले कुळाचा विचार। विश्वमौली ज्ञानोबराय कोणाची आई आहे, कोणाची माऊली आहे? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वेदांची माऊली आहे, ही साधकांची माऊली आहे, ही योग्यांची माऊली आहे आणि ही अनाथाची माऊली आहे। सगळ्यात पहिल्यांदा ही वेदाची माऊली आहे। वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई, हे नाथ महाराजांनी केलेलं वर्णन आहे। ही योग्याची माऊली आहे, ज्ञानराज माझी योग्याची मावली, जिने निगम वल्ली प्रगट केली, हे नामदेवरायांनी केलेलं वर्णन आहे। ही साधकाची माऊली आहे, साधकांचा माय बाप, दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा। आणि ही अनाथाची माऊली आहे, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे। आई प्रत्येक लेकराकरिता वेगवेगळा खाऊ देत असते। मग आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली ना, माऊली शब्द फोडला तर कसा होतोय? म अधिक अ अधिक उ अधिक ली, म अ उ किंवा अ उ म, म्हणजे जी ओंकाराला जमते, जी परब्रह्म रूप आहे तिला माऊली म्हटलं जातं। महाराजांचं वर्णन आहे ना, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, संसाराकडून परमार्थाकडे वाटचाल करणं, संसारातून परमार्थाकडे जाणं म्हणजे माणसाचा पुनर्जन्म आहे आणि हा जन्म संतांनी आपल्याला दिलेला आहे। फक्त आणि फक्त आत्म्याला
परमात्म्याचं दर्शन हे संत आपल्याला घडवून देतात. म्हणून संतांना आई म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या लेकराला जर दात नसतील तर ती आई त्या लेकराकरिता दूध देते. आणि एखाद्या आपल्या लहानशा लेकराला दात आलेले असतील तर ती आई त्या लेकराला खाण्याकरिता भाकरी भाजी चपाती देते. त्याच पद्धतीनं माऊलीने सुद्धा आपल्या लेकरांचा विचार केला, त्यांची पात्रता पाहिली आणि प्रत्येकाला वेगवेगळा खाऊ दिलेला आहे. जे मोठा लेकरू आहे, वेदशास्त्राचा अभ्यास करणार आहे, त्यांच्याकरिता माऊलींनी अमृता अनुभव दिलाय. जे साधक आहे त्यांच्याकरिता भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी दिलेली आहे. जे योगी आहे त्याच्याकरिता माऊलींची चांगली पासष्टी आहे. आणि जे अनाथ लेकरू आहे त्यांच्यासाठी माऊलींचा हरिपाठ आहे. विठ्ठल विठ्ठल. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि संतांमध्ये भिन्नता आहे. संतांना आपण कधी माणूस म्हणायचं नाही आणि माणसाला कधी संत म्हणायचं नाही. कसं काय? तर दह्यापासून ताकही तयार होतं आणि लोणीही तयार होतं. पण ताकाच्या किमतीमध्ये लोणी मागू नये. महाराज वर्णन करतात, दह्याची अंगी निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही मागू नये. महाराजांनी दुसरा दृष्टांत दिला. आकाशाच्या पोकळीमध्ये चंद्रही असतो आणि तारेही असतात. म्हणून चंद्राची योग्यता वेगळी आहे आणि ताऱ्याची योग्यता वेगळी आहे. दोघाला एक समान पाहू नका. आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे दोहीशी समान पाहू नये. महाराजांनी तिसरा दृष्टांत दिला. पृथ्वीच्या पोटामध्ये हिराही आहे आणि गारगोटी आहे. म्हणून हिऱ्याची किंमत गारगोटीला देऊन चालत नाही किंवा हिऱ्याच्या बदलावरती गारगोटी आपण घेऊ शकत नाही. महाराज वर्णन करतात, पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी दुहीशी संसटी करू नये. त्याच पद्धतीनं तुका म्हणे तैसे संत आणि जन दुहीशी समान भजू नये. महाराज सांगतात, संतनाती जगामाळ संतनाती जगामाळ समुद्र नदी होवे पैगो वासण म्हणून येतो आणि संताला माणूस म्हणण्याची चूक करू नका.